हाय, नमस्कार मैत्रिणींनो. कधी-कधी ना खूप कंटाळा येतो. काहीच करावंसं वाटत नाही. खूप आळसावल्यासारखं वाटतं आणि त्यातून जर आपण गृहिणी असू, तर मग आपल्याला असं वाटतं की कोण आपल्याला दिवसभर बघतंय आणि मग तसेच आपण दिवसभर आहे त्याच गाऊनमध्ये कधीही तयार न होता असेच राहतो. पण एक लक्षात घ्या, आपण जेव्हा असे छान तयार होतो ना, तेव्हा आपोआपच आपला मूड छान होतो. तर त्यावरचीच एक सुंदर कविता मला WhatsAppला आलेली. तर म्हटलं चला माझ्या मैत्रिणींशी हे शेअर करते, कारण मला माहिती आहे तुम्हालासुद्धा कविता ऐकायला खूप आवडतं. तर खूप सुंदर कविता आहे. चला बघूया तुम्हालासुद्धा ती आवडते का? काहीच नाही लागत हो हे सगळं करायला. रोज नवा जन्म मिळाल्यासारखं उठा. छान आपल्या छोट्याशा टेरेसवर डोकावून थंड हवा घ्या. आपणच प्रेमानं लावलेल्या झाडावरून हात फिरवा. इतकं भारी वाटतं ना. आहाहा! सकाळी उठलं की ब्रश करायच्या आधीच रेडिओ लागतो माझा. अभंग ऐकत ऐकत मस्त डोळे बंद करून ब्रश केला, ग्लास भरून पाणी पिलं आणि मस्त आल्याचा चहा पीत खिडकीबाहेरच्या निर्जन रस्त्याकडे बघितलं ना की भारी वाटतं. रोज मस्त तयार व्हा. आलटून पालटून स्वतःवरती वेगवेगळे प्रयोग करत राहा. कधी हे कानातले तर कधी ते कानातले, कधी हा ड्रेस तर कधी साडी, कधी केस मोकळे तर कधी बांधलेले, कधी ही टिकली तर कधी ती. सगळं ट्राय करत राहा. रोज नवं नवं नवं, रोज नवं. रोज आपण स्वतःला नवीन दिसलं पाहिजे. तर कशी वाटली कविता? एकदम रिलेटेबल आहे ना आपल्याशी? तर अशा चांगल्या गोष्टी ऐकण्याने आपल्याला सुद्धा नकळत एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. चला तर आता एक गेट टुगेदर आहे, तर त्या प्रोग्रामसाठी मी चाललेली आहे. तर त्यासाठी तयार होताना म्हटलं चला माझ्याकडे ज्या लिपस्टिक आहेत त्या तुमच्याशी शेअर करूयात. कारण आपल्याला लिपस्टिक लावायला तर आवडतं, पण कुठली लिपस्टिक सिलेक्ट करायची असा आपल्याला प्रश्न पडतो. कारण शेड समजत नाही किंवा कुठली चांगली हे कळत नाही. तर आता जी मी लावली ना ती ममाअर्थची एस्प्रेसो ब्राऊन हा माझा शेड आहे त्याच्यामधला, आणि याच्यामध्ये ॲव्होकाडो ऑइल आणि व्हिटॅमिन ई आहे. त्याच्यामुळे आपले ओठ आहेत ना तर ते खूप सॉफ्ट असे राहतात आणि माझी तर एकदम फेवरेट अशी ही लिपस्टिक आहे. थंडीमधून तर चांगली लिपस्टिक सिलेक्ट करणं गरजेचं असतं, कारण की आधीच थंडीमुळे ओठ असतात ते असे फाटलेले वगैरे असतात. त्याच्यावरती अजून कसली तरी लिपस्टिक लावली तर अजून खराब दिसतं, म्हणून एक चांगली लिपस्टिक असणं गरजेचं असतं. तर ह्या तिन्ही लिपस्टिक आहेत त्या ममाअर्थच्या आहेत आणि खरंच खूप चांगल्या आहेत. हा अजिबात स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे. हे मी माझ्या पैशाने विकत घेतल्यात, पण मला खूप आवडल्या म्हणून मी तुमच्याशी त्या शेअर करते आहे. त्याच्यानंतर ह्या दोन आहेत त्या लॅक्मेच्या आहेत आणि त्याचेसुद्धा शेड आहेत ते खूप चांगले आहे. ही 9 to 5 आहे आणि हिचा शेडसुद्धा थोडासा ब्राउनिश असा आहे. आणि ही जी 9 to 5 आहे ना तिचा शेड तर खूप सुंदर आहे, असा कॉफी कलर आहे. तर यासुद्धा लिपस्टिक छान आहेत. लिपस्टिकची योग्य शेड असेल ना तर आपला लुक आहे तो छान दिसतो. आणि लॅक्मे तर माझा ऑल टाईम फेवरेट ब्रँड आहे. तर आता मी तयार झालेली आहे, फक्त कॉम्पॅक्ट पावडर आणि लिपस्टिक लावलेली आहे, कारण छोटासाच प्रोग्राम आहे आणि छोट्या प्रोग्रामला जाताना फार काही तामझाम करायची गरज नसते. मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या बऱ्याच मैत्रिणींनी मॉइश्चरायझर विषयी विचारलेलं. तर मॉइश्चरायझर लावायची सुद्धा एक योग्य पद्धत आहे. म्हणजे मॉइश्चरायझर लावायच्या आधी आपला चेहरा आहे तो ओला असायला हवा आणि मग त्याच्यावरती आपण मॉइश्चरायझर लावायचं आहे. ड्राय स्किनवाल्याने तर मॉइश्चरायझर लावलंच पाहिजे. अजून एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची आहे जी आपल्या आरोग्याबाबतीत आहे. तर आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणी असतात की ज्यांना मायग्रेनचा किंवा पित्ताचा त्रास असतो. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी प्राणायाम का आणि कसं करायचं ते दाखवलेलं. तर मैत्रिणींनो, मला सुद्धा पित्ताचा भरपूर त्रास होता. भरपूर पित्त माझ्या अंगावरती उठायचं किंवा ॲलर्जीसारखं सगळ्या हातावरती वगैरे उठायचं. तर त्यासाठी एक ॲलर्जीची टेस्टसुद्धा असते बघा, तर ती सुद्धा मी केलेली. त्यासाठी एक 201 सुया असतात ज्या आपल्या हातावरती टोचतात आणि त्यातून आपल्याला कुठल्या गोष्टीची ॲलर्जी आहे ते समजतं. तर ही टेस्ट मी केलेली आणि सांगायची गोष्ट अशी की मला जवळ सगळ्याच गोष्टींची ॲलर्जी दिसत होती. आणि मी हैराण झाले की असं कसं असू शकतं? आपलंच कुठेतरी चुकतंय का? आणि मग मी त्याच्यावरती विचार करायला सुरुवात केली. पण योगायोगाने मी माझ्या आयुष्यात योग आला, हे खरं सांगते मी, की योग करायला लागले मी, प्राणायाम करायला लागले आणि खरंच तेव्हापासून मला खूप फरक पडला. भयंकर पित्ताचा त्रास होता मला आणि खूप डोकं वगैरे सतत दुखायचं. पण या एका गोष्टीने मला खूप फरक पडला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या गोष्टी केल्याने मन आपलं आपोआप शांत होतं. म्हणजे मी आधी खरंच खूप चिडचिडा स्वभाव होता माझा आणि मेडिटेशन आणि प्राणायाम करण्याने आपलं मन हळूहळू शांत होत जातं. तर बघा, पित्त हे कधी वाढलेलं असतं जेव्हा आपण खूप अस्वस्थ असतो, खूप चंचल असतो, आपल्या मनामध्ये काही ना काहीतरी खळबळ चालू असते, थोडक्यात असमाधानी वृत्ती असते, किंवा वेळी अवेळी जेवणं किंवा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अति आंबट तिखट खाणं किंवा उन्हातून जास्त फिरणं किंवा काही मेडिकल कंडिशन्स यामुळे सुद्धा पित्त प्रकोप होतो. तर आपणच आपल्या लाईफस्टाईलचा विचार करायचा आणि कुठे चुकतंय ते बघायचं आणि त्या जोडीला मग जेव्हा आपण योग, प्राणायाम आणि याबरोबरच देवाचं नामस्मरण करतो ना, तेव्हा मन शांत राहायला मदत होते आणि मग त्यामुळं हे जे त्रास आहेत ते कमी होतात.
तर आता मी चाललेले आहे मगाशी जे तुम्हाला बोलले त्या प्रोग्रामसाठी. तर या प्रोग्राममध्ये काही 2-3 गोष्टी आहेत त्या मला तुमच्या शेअर करायच्या आहेत. खरंच खूप चांगल्या आहेत. त्या कोणत्या ते पुढे बघाच तुम्ही. आणि हा एक छोटासा हलका-फुलका प्रोग्राम होता, की ज्यामध्ये डान्स, गाणी वगैरे होती. आणि विशेष करून सांगायची गोष्ट म्हणजे एक छोटा मुलगा होता आणि तो इतकी छान ढोलकी वाजवत होता. तर जेव्हा त्याने सुरुवात केली तेव्हा आम्हाला वाटलं, की तो एकदा वाजवून गप्प बसला की काय. पण त्याच्यानंतर त्याने जी सुरुवात केली, बापरे! किती सुंदर ढोलकी वाजवली त्याने की तुम्ही बघाच. कैवल्य त्याचं नाव पण किती सुंदर आणि एवढ्या लहान वयात त्याला एवढी तालासुराची समज आहे. असं काही अप्रतिम ऐकायला मिळतं ना, तेव्हा सगळेच जण उत्स्फूर्तपणे अगदी दाद देतात. बघा किती सुंदर परफॉर्मन्स होता ना त्याचा आणि किती छोटासा आहे तरी सुद्धा किती छान वाजवत होता. तर कैवल्य त्याचं नाव पण किती छान होतं आणि नंतर बाकीचे पण प्रोग्राम होते ते सुद्धा आवडले मला. हे कृष्ण राधेचं आवडलं मला हे सुद्धा. त्याच्यानंतर एक लावणी पण होती. ती सुद्धा आवडते मला लावणी बघायला. थोडक्यात मला हे असे जे लाईव्ह प्रोग्राम असतात ना ते बघायला खूप आवडतं. म्हणजे टीव्हीवर बघण्यापेक्षा ना मागे सुद्धा मी एक स्पृहाचा प्रोग्राम होता तो तुमच्याशी शेअर केलेला. त्याच्यानंतर बघा ही छोट्यांची सगळी धमाल. तर हे बघून आपल्याला सुद्धा फ्रेश वाटायला होतं. आणि अजून एक गोष्ट मला तुमच्याशी इथं शेअर करायची होती, की इथं कार्यक्रमानंतर जेवण सुद्धा होतं. तर तिथं ना रुमाली रोटी बनवायची चाललेली. तर आपण YouTubeवरती वगैरे बघून अशा काही वेगळ्या रेसिपी असतात तर त्या ट्राय करत असतो. पण इथं हे जे शेफ बनवत होते ना, किती इझिली आणि हे बघा ते वरती जी रुमाली रोटी असं हवेमध्ये भिरकवत होता ना, तर ते बघून तर एक वेगळंच वाटत होतं. तर मला बघायचंच होतं, की कशी रुमाली रोटी ऑथेंटिक पद्धतीने बनवली जाते. आणि मी याआधी ती कधी खाल्ली नव्हती, पण मी टेस्ट केली कशी लागते ती पण. त्या टेस्टपेक्षा सुद्धा मला ही बनवण्याची पद्धत आहे ना, ती भारी वाटली. असं जिथं जाईल तिथून काहीतरी नवीन शिकण्याचा माझा प्रयत्न असतो. तर अशा प्रकारे हा प्रोग्राम छान झाला आणि आता आम्ही घरी निघालेलो आहोत. तर आपल्या व्हिडिओमधून अशा वेगळ्या आणि छान गोष्टी शेअर करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि बाजूला जे घंटीचं बेल आयकॉन आहे ना तर ते प्रेस करा म्हणजे मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड केला आहे तुम्हाला लगेच समजेल. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.